नरेंद्र मोदींची महाराष्ट्र सरकारला मोठी भेट. आता 20 लाख घरे मंजूर झाली आहेत. मोदी सरकारने सर्वांसाठी हक्काचे घर देण्याचा केला संकल्प. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 13,29,778 घरे मंजूर करण्यात आलेली आहेत आणि 6,37,089 घरांचा विस्तार होणे बाकी आहे. म्हणजे 2025 या पूर्ण वर्षामध्ये एकूण 19,66,767 घरे बांधण्यात येणार आहे व त्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. तर त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, ग्राम विकास विभाग, प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागात 1,20,000 रुपये तर डोंगरी भागात 1,30,000 रुपये देण्यात येते. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. तर बघा, सामाजिक आर्थिक आणि जात या 3 गोष्टी लक्षात घेऊन 2011 मध्ये एक सर्वे झाला. या सर्वेमध्ये प्राधान्यक्रम याद्या तयार केल्या. तर ही यादी आवास सॉफ्ट या ठिकाणी उपलब्ध आहे. आवास सॉफ्ट ही एक ऑनलाईन प्रणाली आहे जी भारत सरकारच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी तयार करण्यात आली आहे आणि आता या याद्यांच्या आधारे ग्रामसभा योग्य लाभार्थ्यांची निवड करणार आहे. तर बघा, प्राधान्यक्रम यादी बेघर, 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे घर नाही, ज्यांचे घर फक्त 1 खोलीचे आहे, ज्यांचे घर 2 खोल्यांचे आहे पण अपुरे आहे, याप्रमाणे निश्चित केले आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत. तर आता ग्रामसभा ज्या लाभार्थ्यांची निवड करणार आहे ते खालील गोष्टी लक्षात घेऊन निवड करणार आहे. 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, म्हणजे जिथे कमावते प्रौढ व्यक्ती नाही ते कुटुंब. महिला कुटुंब व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, म्हणजे जिथे कुटुंब प्रमुख महिला आहे आणि त्यांच्या कुटुंबात 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ व्यक्ती नाही. 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, जिथे 25 वर्षावरील व्यक्ती अशिक्षित किंवा निरक्षर आहे ते कुटुंब. अपंग व्यक्ती कुटुंब, ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, म्हणजे ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहे आणि त्या कुटुंबात प्रौढ सक्षम व्यक्ती नाही ते कुटुंब. भूमिहीन कुटुंब, ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे, म्हणजे ज्यांचे उत्पन्न फक्त मोलमजुरीवर आधारित आहे असे कुटुंब. वरील गोष्टी लक्षात घेऊन ग्रामसभा काही याद्या तयार करतील. या याद्यांच्या आधारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. तर आता अर्ज कुठे करावा? ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र या तिन्हीपैकी तुम्ही एक कागदपत्र देऊ शकता. जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि विद्युत बिल या तिन्हीपैकी एक तुम्ही कागदपत्र देऊ शकता. मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत. तर इत्यादी कागदपत्र तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागणार आहेत आणि ही कागदपत्र ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये जमा करायची आहेत.